बघा, ईशान्येश्वर मंदिरात यासाठीच यायचं होतं की इथून सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. इथं राजकीय नेते येत होते. इथून ज्या आहेत त्या अघोरी पूजा केल्या जायच्या. इथून ज्या आहे त्या बऱ्याच काळ्या जादू आपण आता जे काही समोर बघतोय की एखादा तो काही 15-20 फुटाचा जो नाग आहे, जो प्लास्टिकचा नाग नाशिकच्या मार्केटमध्ये मिळायचा, त्याच्यामध्ये रिमोट टाकून त्याला चांगलं कातडं आणि कापड लावून त्याच्यामध्ये रिमोट हे करून जे आहे ते लोकांना डोळे झाकायला लावायचे आणि नाग माझं कसं ऐकतो अशा पद्धतीचं जे आहे ते अशोक खरात दाखवायचा आणि त्याला ही लोक जी आहेत ती अंधश्रद्धेला बळी पडायची. हे सगळं बघितलं आणि त्याच्यानंतर माझ्याकडं जी तक्रार आली होती तेव्हा सांगितलं होतं की ईशान्येश्वर मंदिरामध्ये खाली पायऱ्या उतरून गेल्यानंतर जो भुयार आहे किंवा जो गाभारा आहे किंवा तिथं जी काही मोठी खोली आहे त्या कोपऱ्यात सुद्धा घेऊन म्हणजे जिथं पिंड आहे, जिथं देव आहे, देवाला सुद्धा हा जो आहे तो अशोक खरात घाबरला नाही. त्याच्या शेजारी सुद्धा काही महिलांना बोलवून जो आहे तो चुकीचे प्रकार करायचा आणि हे अत्यंत गंभीर होतं. म्हणून ईशान्येश्वर मंदिरात मध्ये यायचं होतं. काही गावातल्या लोकांनाही भेटायचंय. काही लोक जे पुढे येत नाहीयेत किंवा अनेक प्रकार काही झाले असतील, त्यांना पोलिसांनी जरी आवाहन केलं असेल, तरी एक सामाजिक भान राखून सामाजिक कार्यकर्ती म्हणून मी त्यांना आवाहनही करणार आहे आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत हे सांगणार आहोत आणि म्हणूनच आज मिरगावला मी इथे आले होते आणि त्याचा हा जो फार्म हाऊस आहे, म्हणजे एखादा इतका आलिशान फार्म हाऊस, अनेक वेगवेगळ्या जमिनी ज्या हडपल्या गेलेल्या आहेत, अनेकांना जे आहे ते आपण बघितलं असेल जमिनीच्या बाबतीत काही लोकांना गायब केलं गेलेलं आहे, काही जणांना ठार मारलं गेलेलं आहे. हे सगळं समोर यायचंय आणि त्यासाठी जे जे काही सहकार्य लागेल किंवा जे जे आम्हाला काही करता येईल जनतेच्या माध्यमातून ते आम्ही पोलिसांना सहकार्य करणार आहोत. हे बघा 5 मार्च 2026 ला माझ्याकडे रात्री जो आहे तो उशिरा हा पेनड्राईव्ह आला. त्यातले काही गंभीर जेव्हा लैंगिक शोषणाचे व्हिडिओ पाहिले तेव्हा ते पाहिल्यानंतर 6 तारखेला तातडीनं पत्रकार परिषद घ्या असं त्या लोकांचं म्हणणं होतं. पण त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की 12 मार्च 2026 ला अशोक खराचं ऑस्ट्रेलियाचं जे आहे ते तिकीट काढलेलं आहे आणि आम्ही जर पत्रकार परिषद घेतली असती तर तातडीनं मला वाटते की 6 मार्चला रात्रीच तो कुठल्या तरी परदेशात गेला असता आणि हे आम्हाला नको होतं. ज्या पद्धतीचे गंभीर आणि अश्लील आणि घाणेरडे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये त्याला शिक्षा होणं, त्याला जे आहे ते पोलीस कोठडीपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम होतं आणि म्हणून तातडीनं नगरचे काही लोक आमच्याबरोबर होते आणि नाशिकचे काही लोक होते. त्यामुळे नगरचे जे SP आहेत सोमनाथजी घारगे यांच्याकडे 6 मार्च 2026 ला सकाळी ते प्रकरण तातडीनं आम्ही तिथं पाठवलं आणि तिथल्या SPंनी सुद्धा हे सगळे व्हिडिओ बघून त्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्या ऍडिशनल SPंच्या माध्यमातून ते डीजींपर्यंत पाठवलं आणि डीजींनी CM पर्यंत पाठवून CMनी जे आहे ते हे गंभीर व्हिडिओ पाहिल्यानंतर नाशिक पोलिसांना आदेश दिले आणि त्यामध्ये आपण बघितलं असेल की फिर्यादी महिला जी आहे ती तातडीनं पुढे येत नव्हती. ती 16 तारखेला आणि आली, त्यांची फिर्याद दाखल झाली आणि अशोक खरातलं जे आहे ते अटक झालेली आहे. त्यामुळे या प्रकरण माझ्याकडे 5 मार्चला आल्यानंतर तातडीनं म्हणजे साधारण 8 तासाच्या आतच आम्ही जे आहे ते पोलीस यंत्रणा असेल, शासकीय यंत्रणा असेल किंवा संबंधित मंत्री असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम झालं आणि खऱ्यातल्या ज्या काही बेड्या ठोकल्या गेल्या त्याच्यासाठी जी एक टीम गुप्तपणे काम करत होती त्या टीमची मी एक सदस्य आहे. त्यामुळे मला अभिमान आहे की खराचं हे जे काही प्रकरण किंवा आता पुढे ज्या ज्या काही गोष्टी येत आहेत ते पुढे आणण्यासाठी आम्ही जो आहे तो पुढाकार घेतला आणि तो यशस्वी झाला. आणि मला वाटतं की इथल्या नेत्यांनी खरं तर याच्यामध्ये पुढाकार घेऊन अशा विकृत आणि भोंदूबाबाला आतमध्ये घालायचं काम त्यांचं होतं. परंतु इथले वरिष्ठ अधिकारी सुद्धा खरातला गुरु मानायचे आणि खरातला गुरु मानत असल्यामुळं त्या गुरुवर कशी कारवाई करायची किंवा गुरुच्या विरोधात तक्रार आली तर ती तक्रार दाबण्याचा प्रयत्न काही वरिष्ठांकडून झाला आणि म्हणूनच पेनड्राईव्ह मध्यंतरी गायब करण्यात आले जे आमच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि हे फार भयानक आहे. मला वाटते की IG लेवल सारख्या अधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीचं कृत्य होणं म्हणजे महिलांचं लैंगिक शोषण जे होतंय त्याला कुठंतरी खरातला पाठिंबा हो, मला असं वाटतंय की शासनाने मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आता खरातला बेड्या पडल्यात, तो सुटू शकणार नाही, त्याला फासावर लटकवल्याशिवाय आता पर्याय नाही. कारण अशा पद्धतीच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये खरात सारखा राक्षसी प्रवृत्तीचा व्यक्ती असणं हेच महाराष्ट्राला काळीमा आहे. त्यामुळं त्याला जे आहे ते कायद्याअंतर्गत फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण नेऊन तातडीनं जे आहे ती फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि हे जे ईशान्येश्वर मंदिर आहे शेवटी देवाचं मंदिर आहे, देवावर अनेकांची श्रद्धा असते, देवाच्या दर्शनाला गावकरी येत असतात. हे मंदिर जे आहे ते शासनाने गावकऱ्यांच्या ताब्यात द्यावं.
तेजस्वी सातपुतेंकडे जे आहे ते SITचं प्रमुख म्हणून त्यांना केलेलं आहे. तर मला त्यांच्याकडे जाऊन हीच मागणी करायची आहे, की अनेक जणांचे स्टेटमेंट रेकॉर्ड होत आहेत. अशोक खरात त्यांच्या ताब्यात आहे. परंतु त्याच्या टोळीमध्ये काही लोकं आहेत, की ज्यांचे अजून स्टेटमेंट झालेले नाहीयेत. ट्रस्टी आहेत, त्यांना अजूनही स्टेटमेंटला बोलवलेलं नाही. तर लवकरात लवकर ह्या सगळ्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणं जे आहे ते गरजेचं आहे. आणि ही टोळी आहे. या टोळीला जर तुम्ही एकत्रित करून मकोका अंतर्गत कारवाई केली तर ही टोळी किंवा अशा टोळ्या महाराष्ट्रामध्ये पुढे तयार होणार नाहीत आणि यासाठी मकोका अंतर्गत कारवाई होणं गरजेचं आहे. 24 तारीख आहे. 24 तारखेला अशोक खरातला आपण बघतोय की कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि आम्ही तेजस्विनी सातपुतेंची भेटही घेणार आहोत याच्यासाठी की हे काही एकट्या खरातचं काम नाहीये. याच्यामध्ये काही एजंट आहेत, काही राजकीय नेते आहेत, काही सरकारी अधिकारी आहेत. ही मोठी टोळी आहे आणि ह्या टोळीला जे आहे ते जेरबंद करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. आणि कोर्टात जर मी नाशिकला जाऊपर्यंत जर अशोक खरातला आणणार असतील आणि मी जर तिथं पोचले तर मला वाटते की हे जे त्याने घृणास्पद कृत्य केलेलं आहे, मी जे काही बघितलेलं आहे त्याला तो जर समोर असेल तर मी 2 कानाखाली द्यायला कमी करणार नाही. आणि त्याचं भविष्य आज मी सांगेन की आता तुझी सुटका जी आहे ती अजिबात होणार नाही. तुला जेलमध्येच राहावं लागेल. हे भविष्य मात्र आता पोलिसांनी जे आहे ते या तपासामध्ये तयार केलेलं आहे आणि ते भविष्य आता त्याला सांगण्याची गरज आहे.